तुम्हाला सांगायचं राहिलं, मला अकाउंट्समध्ये 42 नाही पडले, 45 पडले, 50 आउट ऑफ दाखवला जरा थोडेसे. पण सोमवारी पॅरिस आहे. मग आता कृष्णासोबत बॅडमिंटनच खेळणार आहे. खाली कॉलेजमधून बॅडमिंटनच खेळत असतो आणि इथं पण बॅडमिंटनच खेळत असतो. बैडमिंटन खेलत नहीं तू नीट कुछ चल मुँह छुपा के कुछ नहीं होगा, समझ गए? हे हॅलो एव्हरीवन, बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ आशू. तर आज कॉलेजवरनं येऊनच ब्लॉग चालू केला आहे. कॉलेजमधून यायला खूप उशीर झाला, 3:30 झाले. 2ला सुटतं कॉलेजमधून, 2:45ला. आज खूप उशीर झाला कारण की टीचरांनी थांबून घेतलं होतं. जेवढ्यापर्यंत सॉल्व करत नाही तेवढ्यापर्यंत घरी जायचं नाही. शेवटी माझाच पहिला झाला म्हणून मी सुटलो. घरी आलो, मग एडिटिंग सगळं राहिलं होतं, मग ते केलं. कसं तरी ब्लॉग अपलोड केला मी टायमात आणि आता मी बांधतोय. कामच काम आहे. अजून 2 एक्सरसाइज दिले, ते पण सॉल्व करायच्यात मला. मग त्या सॉल्व झाले कीच मग फ्री टाइम भेटेल. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. असं वाटतंय ब्लॉगचा टाइम बदलावा, पण हा मला जरा बरा वाटतो दुपारच्या ब्लॉग टाकायला. हो, काय होतंय वरती दीदीने बोलवले, दीदी पण बोलवले, कशासाठी बोलवले काय माहिती, बघून येत होतं. हां, तुम्हाला सांगायचं राहिलं, मला अकाउंट्समध्ये 42 नाही पडले, 45 पडले, 50 आउट ऑफ. टीचरांनी आजच पेपर दाखवला, जरा थोडेसे मिस्टेक झालेले आहेत पण सगळं बरोबर आहे. 1 मार्क टीचरकडून चुकीने कापला गेला आहे, पण 46 पडलेले आहेत एक्झॅक्टली. बरं वाटतंय, मनाची चिंतता कमी झालेली आहे. 46 पडल्यावरती 46 पडल्यावरती चांगलं वाटते. पण सोमवारी पॅरिस पॅरेंट्स मीटिंगला काय होते काय माहिती. टीचरमध्ये तू थोड्या चुका करतो, मग ते चुका काय आहेत काय माहिती. फक्त घरी येऊन वरडा नको खायला म्हणजे झालं. हां, माझं दीदीने बोलवल्यावरती जाऊन येतो. 1 hour later. तर आता स्टडी आणि मूवी बघून झालेले आहेत. मूवी पण बघत होतो. Oh my God. 5 वाजता मूवी बघायचा टाइम असतो. दीदी पण बसली होती मूवी बघत आज माझ्यासोबत. मग आता स्टडी तर झालेला आहे. मग आता कृष्णासोबत बॅडमिंटनच खेळणार आहे. खाली कॉलेजमधून बॅडमिंटनच खेळत असतो आणि इथं पण बॅडमिंटनच खेळत असतो. जरा प्रो व्हायला लागले मी बॅडमिंटन मध्ये. एक ही काम, झूठ बोलो झूठ बोलो झूठ बोलो, बार बार बोलो बार बार बोलो बार बार बोलो. बॅडमिंटन खेळून येतो आता. बघू कृष्णाची काय मस्ती चाललेली, घरी आहे का नाही तो अजून माहिती नाहीये. घरी असावं हीच इच्छा आहे, खाली खेळायला भेटेल मग. बड़ा हरामी हो बेटा. तर लिफ्ट मध्ये मी एकटाच आहे. Oh my God. कोणच नाही आज लिफ्ट मध्ये, कारण की मी आणि कृष्णाच खेळणार आहे. कृष्णा त्याच्या घरी बसला असेल टाइमपास करत. अभ्यास तर नाही करणार तो. माझा अभ्यास होऊन मी आलेलो आहे. काय करतोय. 1 hour later. तर आताच खेळून झालेलं आहे. कृष्णा इथंच आहे शेजारी. ऐ बॅडमिंटन खेळत नाही तू नीट कुठे चल. ये क्या है? मुँह छुपा के कुछ नहीं होगा, समझ गए? तर मी चाललोय आता घरी. हा पण जाण्याच्या ह्याच्यावरतीच आहे. हे बघा कृष्णा, चल रे, बाय बाय बाय. निकलो अपने घर पे जाने को. घाबरतोस का व्लॉग मध्ये यायला? घाबरतोस काय? हा, कसं कुंफू कसं करतो? जोरात कर की जरा. कृष्णाचा येडापणा सुरू झालेला आहे. मी इथून पळतो आता. गेट आउट. तर मी
आता ब्लॉग एंड करतोय काल रात्रीचा, कारण की मला टाईमच भेटला नाही. टाईम म्हणता नाही ना, पण माझ्या लक्षातूनच गेलं की ब्लॉग एंड करायचं आहे. मग आता काही नाही, आता तर कॉलेजवरनं चालू होतो, दुपारी ब्लॉग एंड करतोय, सकाळी पण टाईम नाही भेटला मला. तर इथंच ब्लॉग एंड करतो. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर करा. पुढचा ब्लॉग पण लवकरच येईल. बाय बाय.